रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये राहणारा आकाश युक्रेनमध्ये अडकून पडलाय। त्यामुळे त्याचं कुटुंब सध्या चिंतेत आहे। केंद्र सरकारने आपल्या मुलाला भारतात आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी त्याच्या कुटुंबाने केलेली आहे। हॅलो आकाश, हॅलो हॅलो, काय परिस्थिती आहे आता तिकडे? परिस्थिती सध्या काल आम्हाला एक सायरन झाला होता आणि तो सायरन युक्रेनचा सायरन होता आणि त्यामुळे सगळ्यांना सूचना केली होती की सगळ्यांनी अंडरग्राउंड व्हा। रत्नागिरीतील आकाश कोबना युक्रेनमध्ये अडकून पडलाय। पण सायरन वाजला 11:30 जो की 1-2 मिनिट कंटिन्यूस इमिडिएटली वाजत होता सायरन। तर सगळ्यांचा इथे चिंताचा माहोल झाला होता इकडे। तो युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला, मात्र रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानं रत्नागिरीतील मंडणगडमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागलाय। आपला मुलगा सुखरूप माघारी कधी येईल याची चिंता त्यांना सतावू लागली आहे। महत्त्वाचे 2-3 शहरांमध्ये आणि कीव ह्या कॅपिटल राजधानीमध्येच हमला झाल्यामुळं एअर स्पेस पूर्ण त्यांनी बंद केलं आहे। त्याच्यामुळे तो तिथे अडकलेला आहे। आमची इच्छा आहे की लवकरात लवकर भारत सरकारने त्यांना इथे आणावं। त्याच्याजवळ आत्ताही बोलणं झालं, सकाळी आम्ही त्याच्याजवळ बोललो, रात्री सतत म्हणजे 2-2, 4-4 मिनिटांनी कॉन्टॅक्ट चालू आहे। आकाशचं कुटुंब मोबाईल फोनवरून सतत त्यांच्या संपर्कात आहे। जे काही लोक होते ते सगळे शिफ्ट करत होते रात्रीचं। मात्र युक्रेनमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्यामुळेच कोबना कुटुंबियांच्या जीवाला घोर लागलाय। म्हणून काळजी घे, फक्त झोपा, तुम्ही सगळे सोबत राहा। तर आता अशी स्थिती आहे की काहीही होऊ शकतं। पुढील तासात हमला कुठूनही काही होऊ शकतं। कोणाला काहीच माहिती नाही की फ्युचर मध्ये काय होणार आहे, 2 तासात काय होणार आहे, अशी कंडिशन आहे तिथं। आकाश राहत असलेल्या युक्रेनमधील शहरालगत रशियानं हल्ला केल्यानं आकाश आणि त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तो यहाँ का कंडीशन बहुत ज़्यादा ख़राब है क्योंकि कल रात से यहाँ पे सायरन बज रहा है और कभी भी यहाँ पे अटैक हो सकता है। और उसके कल रात में भी इतना ज़्यादा पैनिक कंडीशन हो गया कि हम लोग जो है सो बंकर्स में गए थे। मैं खुद भी यहाँ फर्स्ट ईयर स्टूडेंट हूँ, बहुत ज़्यादा क्रिटिकल कंडीशन है एंड आई रिक्वेस्ट इंडियन गवर्नमेंट टू कि हमको जल्दी से जल्दी इंडिया बुला ले। और बहुत ज़्यादा पैनिक हो रहे हैं, स्पेशली घर वाले भी। यहाँ पे बहुत ज़्यादा क्रिटिकल कंडीशन हो रखी है। प्लीज़ मैं इंडियन गवर्नमेंट से यही अपील करूँगी कि प्लीज़ हम लोगों को जल्दी से जल्दी यहाँ से निकालें। I'm Malvika from Kerala, and I also request what my friends has to say. It's the same thing, just that we request the Indian Embassy to rescue us as soon as possible. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भूमार्गानं बाहेर काढणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं। मात्र युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना प्रवासासाठी ATM मधून पैसे काढणं कठीण झालंय। डर का माहौल मतलब बहुत है, सभी चिंताजनक माहौल है। यहाँ पे ATMs में कैश आउट नहीं है, पूरा ATMs खाली पड़ा है। ATMs में लंबी लाइनें हैं, पानी तक नहीं मिल रहा, पानी में लाइनें हैं। कि इंडियन गवर्नमेंट जो हमारे लिए फ़्लाइट भेज रही है दूसरे कंट्री से, मे बी पोलैंड से या कहीं और से, तो उसके लिए वो लोग बहुत ज़्यादा पैसा चार्ज कर रहे हैं और अभी हम लोग यहाँ पे कैश पैसा नहीं निकाल पा रहे हैं, तो हम लोग पता नहीं कैसे पे करेंगे। तो उस चीज़ को ज़्यादा भीड़ है, हमारा कुटी हो जाती है, वहाँ पे पैसे लेने जाती है क्योंकि यहाँ के सिटीजन भी काफ़ी ज़्यादा, सभी को कैश चाहिए। इट्स नॉट पॉसिबल कि इंडियन स्टूडेंट्स को प्रायोरिटीज दी जाए। तिकडे युक्रेनमध्ये आकाशला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे रत्नागिरीतील त्याच्या कुटुंबियांची झोप उडाली आहे। आमची एवढीच विनंती आहे की माझा मुलगा तर आहेच, पण माझ्या मुलाबरोबर असलेले सर्व मुलं, आपले इंडियन मुलं आहेत, ते माझ्या देशात परत लवकरात लवकर आणण्यासाठी आपण सरकारने प्रयत्न करावे। युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची चहूबाजूनं कोंडी झाली आहे। त्यामुळेच आता केंद्र सरकारनं या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी या पालकांची मागणी आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मंडणगड, रत्नागिरी। रत्नागिरीप्रमाणेच अहमदनगरमध्ये राहणाऱ्या शेख कुटुंबालाही मुलाच्या चिंतेनं ग्रासलाय। त्यांचा मुलगा अर्शन युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतोय, मात्र युक्रेनमध्ये सध्या युद्ध पेटल्यामुळे त्याला माघारी येणं शक्य झालेलं नाही। दिवसेंदिवस युक्रेनमधली परिस्थिती चिघळत चालल्यामुळे शेख कुटुंबाच्या नजरा आता केंद्र सरकारच्या मदतीकडे लागलेल्या आहेत।
युक्रेन रशिया युद्धामुळे अहमदनगरमध्ये राहणाऱ्या आयेशा आणि आसिफ शेख या दाम्पत्याला चिंतेनं ग्रासलंय, कारण त्यांचा मुलगा अर्शन युक्रेनमध्ये अडकून पडलाय. अर्शन गेल्या 2 वर्षांपासून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असून गुरुवारी 24 तारखेला तो भारतात येण्यासाठी निघाला. मात्र अर्शन विमानतळावर पोहोचला आणि त्याच वेळेस रशियानं विमानतळावर हल्ला केला. त्यामुळे त्याला माघारी फिरावं लागलं. 24 तारीख को आने वाला था, लेकिन वहाँ पे क्यू शहर में आने के बाद एयरपोर्ट पे वहाँ पे उसके सामने हमले हो गए वहाँ पे. तो हमला होने की वजह से वहाँ पे डर गए और डरने की वजह से वहाँ से बाहर आ गए और वो एयरपोर्ट जो पूरा उन्होंने तबाह कर दिया है. तो अभी इस वक्त हमारे जो बच्चे हैं वो वहाँ पे बस स्टैंड पर आहे. खरं तर एका मोठ्या संकटातून अर्शन बचावला. अर्शन सुखरूप असला तरी युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत बॉम्ब हल्ले केले जात आहेत. त्यामुळे शेख दाम्पत्याला आता केवळ केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. तो भारत सरकार से इल्तिजा है कि हमारे जो फंसे हुए बच्चे और उसके साथ बहुत सारे बच्चे हैं, लड़कियां ज़्यादा है, केरल की लड़कियां हैं और बाकी की यूनिवर्सिटी के भी है. तो तकरीबन वो 100 या 200 रहेंगे और तो काफ़ी चिंतित है सभी बच्चे, लड़कियां भी बहुत चिंतित है. आमच्या सर्वांची आपल्या चॅनलद्वारे एकच मागणी आहे की मुलांना लवकरात लवकर तिथून इव्हॅक्युएट करून भारतात आणण्यासाठी वेगाने हालचाली केल्यात तर मुलांची सुरक्षितता व्यवस्थित राहील. अर्शन सुखरूप असला तरी तो लवकरात लवकर मायदेशी यावा असं त्याच्या पालकांना वाटतंय, कारण रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना तात्काळ युक्रेन बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचा संकेत पाठकही सध्या युक्रेनमध्ये आहे. युक्रेनमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे त्याला माघारी परतण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्याचं कुटुंब सतत त्याच्या संपर्कात आहे. मात्र परिस्थिती गंभीर बनल्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला असला तरी त्याची झळ परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये राहणाऱ्या पाठक कुटुंबालाही सहन करावी लागली आहे. राघवेंद्र पाठक यांचा मुलगा संकेत युक्रेनमध्ये सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मात्र युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे पाठक कुटुंब चिंतातूर झालंय. आपला मुलगा सुखरूप मायदेशी परत यावा यासाठी संकेतच्या आईनं देवाला साकडं घातलंय. तिथली परिस्थिती वरचेवर बिकट होत चाललेली आहे. तिथे फक्त बॉम्बगोळ्याचा आवाज येत आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. सर्व प्रकारचे ATM बंद आहेत. सर्व प्रकारचे दुकाने बंद आहेत. संकेत, काळजी घे बेटा. संकेत युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला आहे. पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये त्याला पदवी मिळणार होती. मात्र अचानक युद्धाचं संकट कोसळल्यामुळे सगळी परिस्थिती पार बदलून गेली आहे. तो जरी खूप तिकडून म्हणत आहे आम्ही पॅनिक होऊ नये म्हणून, तुम्ही काळजी करू नका, पण तो स्वतःसुद्धा खूप भेदरलेल्या अवस्थेत तिथे आहे. कारण त्यांच्याकडे खाण्यापिण्याचं सामानसुद्धा 4 दिवसाचं आहे. बाकी तो म्हणतो आता इंटरनेट वगैरे बंद होण्याची शक्यता आहे. परत कॉन्टॅक्टचा पण काही मार्ग राहणार नाही. तो तिथे घाबरून जाऊ नये ह्यासाठी आम्ही त्याला एनकरेज करण्यासाठी म्हणून सतत फोन करून त्याला थोडंसं प्रोत्साहन देत आहोत. आणि तसा तो स्टेबल आहे तिथे, पण आम्हाला दाखवत जरी असला तो स्टेबल तरी आतमधून थोडासा तरी तो घाबरत आहेच. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आजही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेत. संकेतही सध्या युक्रेनमध्ये अडकून पडला असून केंद्र सरकारच्या मदतीकडे आता पाठक कुटुंबाचे डोळे लागलेले आहेत. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेन विरोधात युद्ध नसून लष्करी कारवाई आहे असा दावा रशियाकडून सतत केला जातोय. मात्र वास्तव काहीसं वेगळं आहे. एकाच दिवसात युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये रशियाचं सैन्य दाखल झालेलं आहे. पाहुयात याच विषयीचा हा खास रिपोर्ट. काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत युक्रेनच्या रणभूमीतली. रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारलेलं आहे. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनच्या विविध शहरांवर भीषण हल्ले केले जात आहेत. युक्रेनची राजधानी कीव शहरावर रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमुळे कीव शहर अक्षरशः भाजून निघालंय. कीव शहरात ठिकठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. जीवाच्या भीतीनं लोकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. युद्धाच्या आगीत युक्रेन होरपळून निघालाय. गुरुवारी रशियानं युक्रेनवर तीनही बाजूंनी हल्ला चढवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही आपले हल्ले सुरूच ठेवले. राजधानी कीव शहरावर सतत हवाई हल्ले होत असल्यामुळे नागरिकांनी मेट्रो, सबवे आणि बंकर्समध्ये आसरा घेतलाय. रशियाचे सैनिक कीव शहरात दाखल झाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केलेला आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात रशियाकडून संपूर्ण कीव शहरावर कब्जा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाच्या लष्कराकडून कीवमधल्या निवासी परिसरांना टार्गेट केलं जात असल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेन सैनिकांदरम्यानचं एक संभाषणही समोर आलेलं आहे. रशियाच्या नौदलानं युक्रेनच्या सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलंय. मात्र युक्रेनच्या सैनिकांनी त्याला निडरपणे चोख प्रत्युत्तर दिल्याचं या संभाषणातून ऐकायला मिळतंय. Нахуй тоже. На всякий случай. या संभाषणानंतर रशियाच्या युद्धनौकेनं केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे 13 सैनिक ठार झाल्याचं बोललं जात आहे. युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यामुळे विविध शहरात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर जणू संकटांचा डोंगर कोसळलाय. बंकर्समध्ये राहण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. युक्रेनमध्ये सध्या रक्त गोठवणारी थंडी असून बंकर्समध्ये हीटरची सुविधा नाही, तसंच खाण्यापिण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परिस्थिती अत्यंत भीषण बनली असल्याचं युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिकत असलेल्या नेहा भाटी या विद्यार्थिनीनं सांगितलेलं आहे. 10 मिनट पहले ही हमको आवाज आई है, बार बार एयर सायरेंस भी बज रहा है और हम लोग फिर से बंकर्स के नीचे आए. पहले हम रूम्स में हमको भेजा गया था ताकि हम खाना वाना खा पी ले, बट सिचुएशन बहुत वर्स्ट होती जा रही है. सुबह से तीसरी बार ये बॉम्ब ब्लास्ट हो गया है. पास वाले एरियाज में भी बॉम्ब ब्लास्ट हो गया है. इवन पास वाली यूनिवर्सिटी बोगोमुलेट्स के बच्चे, उनको बंकर्स नहीं अलाउड हो रहे हैं. मेरे फ्रेंड्स फंस चुके हैं बुरी तरीके से, तो आई होप कि उनको बंकर्स अलाउड हो जाएं. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांना मदत दिली जात असल्याचा दावाही करण्यात आलाय. मात्र वास्तव नेमकं काय आहे ते या विद्यार्थिनीच्या तोंडूनच ऐका.
अंदर खाने पीने का भी कोई सिस्टम नहीं है। नेटवर्क मुझे जैसे तैसे मिल रहा है, आई एम जस्ट कनेक्टिंग विद फैमिलीज, लोग कनेक्ट भी नहीं कर पा रहे अंदर फैमिलीज से। एंड हॉस्टल की साइड से बस अभी तक कोई एक्शन ऐसा नहीं लिया गया है, ना एम्बेसी का तरफ से कोई एक्शन लिया गया है। मैंने अपनी साइड से ट्वीट, अपनी साइड से ईमेल सब कुछ सेंड कर दिया, सब कुछ किया है, बट आई एम नॉट गेटिंग अ गुड रिस्पॉन्स फ्रॉम एम्बेसी राइट नाउ। युक्रेनच्या मॉल्डोवा सीमेलगत रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आल्याचं उघड झालंय। या परिसरात युक्रेनच्या सैन्याचा मोठा शस्त्रसाठा होता, रशियाकडून तो नष्ट करण्यात आलेला आहे। रशियाकडून युक्रेनमधल्या विमानतळांना टार्गेट केलं गेलंय। रशियाकडून विमानतळांवरील धावपट्ट्यांवर बॉम्ब हल्ले करण्यात आलेले आहेत। यामुळे युक्रेनमधली विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधली अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत। ठिकठिकाणी अशा प्रकारची दृश्य पाहायला मिळत आहेत। रशियाकडून युक्रेनच्या लष्कराला निशाणा बनवण्यात आलेला आहे। युक्रेनची लष्करी वाहनं आणि रणगाड्यांवर रशियाकडून हल्ले चढवण्यात आलेत। या हल्ल्यांमध्ये अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत। रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सैन्याकडून त्याला जोरदार प्रतिकारही केला जातोय। रशियाकडून युक्रेनवर सतत बॉम्ब वर्षाव केला जात आहे। युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत। रशियन सैन्याच्या आक्रमणामुळे युक्रेनचा आसमंत बॉम्बस्फोटांच्या आवाजानं दणाणून गेलाय। विविध शहरांमध्ये केवळ स्फोट आणि सायरनचाच आवाज ऐकायला मिळतोय। रशियाकडून कीव शहरावर सतत क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जातोय। कीव शहरातल्या एका निवासी इमारतीसमोर क्षेपणास्त्र आदळल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलंय। निवासी वस्त्यांना रशियाकडून टार्गेट करण्यात आल्याचं आता लपून राहिलेलं नाही। रशियानं युक्रेनची राजधानी कीव अक्षरशः बेचिराख केली आहे। रशियाकडून एकाच दिवसात जवळपास 200हून अधिक क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले करण्यात आल्याची माहिती मिळतेय। यामध्ये किमान 130हून अधिक नागरिकांचा बळी गेलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।